वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हिलर स्नेहलमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल माझा थोडक्यात तुम्हाला शॉर्टमध्ये एक इंट्रो देते. सो माझं नाव स्नेहल रसाळ. मी एक काउन्सिलर आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे. तसेच ऑकल्टच्या वेगवेगळ्या ऑकल्ट सायन्सच्या वेगवेगळ्या मॉडॅलिटीज मी शिकवते, जसं की रेकी आहे, देन एंजल थेरपी आहे, डाउजिंग आहे, आकाशिक आहे, PLR आहे, देन ऍडव्हान्स होपोनोपोनोचा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक. जसं रेकी आपण शिकतोय, एक मॉडॅलिटी आहे, एक पद्धत आहे, हिलिंगची टेक्निक आहे, त्याच पद्धतीने हे सगळे विषय आहेत. हे सगळे कोर्सेस मी घेते. त्याच्यानंतर काउन्सिलिंग मी करते. सो इन्स्टा आणि फेसबुकवरती तुम्हाला माझं ऑकल्ट हिलर स्नेहल जर तुम्ही सर्च केलं, तर तिथे तुम्हाला रेकी सोडून म्हणजे रेकी सोबतच आणखीन इतर वेगवेगळ्या विषयांवरचे तुम्हाला व्हिडिओज, त्याचे सिरीज, शॉर्ट्स वगैरे बघायला मिळतील. तर प्लीज चेक करा. ओके, हे झालं माझं इंट्रो. आता तुम्ही कुठून आहात, कुठल्या सिटीमधून, गावामधून आहात, प्लीज चॅटमध्ये मेन्शन करायचंय. ओके, येस, पटापट. देन आपण पुढे जाऊयात. येस, एक सेकंड. ओके, सुजाता मॅम पुणे, वेलकम मॅम. येस. नेक्स्ट न्यूमरोलॉजिस्ट मंजुषा मॅम, कोल्हापूर. व्हेरी गुड, वेलकम मॅम. येस, कुठल्या गावामधून आहात तुम्ही, कुठल्या सिटीमधून आहात ते मेन्शन करायचंय. वैशाली पाटील मॅडम, घाटकोपर, वेलकम मॅम. येस. सो चलो पुढे जाऊयात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल सांगते की हा प्रोग्राम कोणासाठी आहे आणि तो फ्री का ठेवलेला आहे. बरेच जण प्रश्न विचारतात, लेवल 1चा फ्री का ठेवलेला आहे 5 दिवसांचं. सो यस, नितीन साळुंखे सर, कुठून आहात, एक मिनिट. यस, नितीन साळुंखे सर, विटा, सांगली, वेलकम सर. सो हा प्रोग्राम कोणासाठी, लेवल 1चा जो 5 दिवसांचा आपण कोर्स फ्री ठेवलेला आहे, हा कोणासाठी आहे. तर बघा, हा ज्यांना आयुष्यामध्ये ग्रोथ करायची आहे, स्वतःबरोबरच आपले फ्रेंड सर्कल असेल, तुमचे नातेवाईक, मित्र, परिवार, जवळचे लोक, त्यांचं आयुष्य त्यांना तुम्हाला सुंदर करायचं, त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस, पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला आणायचे. त्याच्यानंतर आपण सगळे या समाजाचा घटक आहोत. याचा अर्थ काय, की आपण त्यांचं काहीतरी देणं लागतं. मग ज्यांना समाजासाठी निस्वार्थीपणे काहीतरी करायचंय, समाजाची सेवा करायची आहे, त्याचबरोबर नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, स्वतःला आणखी वरच्या लेवलला अपडेट करायचं तुम्हाला, सो या सगळ्यांसाठी हा फ्री लेवलचा कोर्स आहे. त्याच्यानंतर फ्री का ठेवलाय, चार्जेस का नाही ठेवले. आता तुम्ही बघाल की मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीजमध्ये काही ट्रेनर्स असेही आहेत की एका लेवलचे 7 ते 8 हजार चार्ज करतात, लेवल 1 पासून. ओके, सो आपण फ्री का ठेवला, तर मी बरेचशा ठिकाणी मला असा अनुभव आले की जेव्हा कुठे फिरायला गेले, अगदी पुण्याच्या आसपास सुद्धा, सो कुठे आउटिंगला वगैरे गेलं तर कोणीतरी विचारते की मॅडम तुम्ही काय करता, बिझनेस आहे का किंवा जॉब करता का, कुठलं प्रोफेशन आहे. जेव्हा मी खूप वेळा मला अनुभव आला की सांगते ना रेकी हिलर आहे किंवा ग्रँड मास्टर आहे, काउन्सिलर आहे, ऑकल्ट सायन्स मध्ये काम करते, मग प्रश्न इथून सुरू होतो की मॅडम रेकी म्हणजे काय. आणि त्यातल्या त्यात सांगते की लेडीजमध्ये खेडोगावी किंवा जवळपासच्या गावागावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये गेलं ना, त्यांना माहितीच नाही की रेकी म्हणजे काय, ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, मग हिलिंग कशाला म्हणतात, प्राणिक हिलिंग म्हणजे काय, याचं काडी मात्र नॉलेज नाहीये. मग ऍटलिस्ट त्यांना बेसिक नॉलेज असावं, स्वतःचे प्रॉब्लेम त्यांना स्वतः सॉल्व्ह करता यावेत. त्याचसोबत आपल्यासाठी, स्वतःच्या आणि स्वतःच्या फॅमिलीच्या प्रोटेक्शनसाठी, हिलिंगसाठी तिसऱ्या व्यक्तीवर डिपेंड राहता कामा नये. ओके, स्वतः कोणीच नाहीये, मला कुठलाच मार्ग नाहीये, मग केव्हाही आपण सांगून आपल्याकडे प्रॉब्लेम येणार आहे का, नाही ना. केव्हाही रात्रीच्या वेळेस असेल किंवा कुठल्याही क्षणी, जेव्हा तुम्हाला कुठलाही सोर्स नाहीये मदतीचा, तेव्हा तुम्ही स्वतःच तिथे खंबीरपणे उभं राहायला हवंय. आणि त्याच्यासाठी लेवल 1 मी ही फ्री दिलेली, की ते नॉलेज तुम्हाला असेल ना, तर ऍटलिस्ट कुठलं मोठं संकट तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्ही स्वतःला हील करू शकता, इतरांनाही हिलिंग देऊ शकता. ओके, त्याच्यासाठी फ्री ठेवलाय. त्याच्यानंतर आता कोणाला माहितीये का मग रेकी म्हणजे काय, कोणी बेसिक नॉलेज आहे किंवा छोटा मोठा कोर्स केलेला आहे का, आयडिया आहे कोणाला, तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं, काहीही प्रॉब्लेम नाहीये. येस, आहे कोण, नाही माहिती, तिलोत्तमा मॅम. सो रेकी म्हणजे काय कोणाला माहितीये. ओके, ठीक आहे. मग काहींना माहिती असेल, प्रिव्हियस नॉलेज असेल, काहींना त्याचं काही नॉलेज नसेल, त्यांच्यासाठी सांगते. रेकी म्हणजे काय, ही एक वैश्विक ऊर्जा आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं की ही ऊर्जा सगळ्यांमध्ये, अगदी जन्मापासून आपल्या सगळ्यांमध्ये, फक्त आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये, अवेअरनेस नाहीये, कारण आतापर्यंत कोणी सांगितलं नाहीये की किंवा शिकवलेली नाहीये.
सो रेकी ही एक वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि याचं नॉलेज ना अगदी आपल्या वेदांमध्ये सुद्धा रेकीबद्दल खूप सारी माहिती लिहून ठेवलेली आहे. प्राचीन काळी त्याला हस्तस्पर्श चिकित्सा किंवा अश्विनी स्पर्शविद्या असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरण देते, एक साईबाबा माहिती आहेत सगळ्यांना. ओके, मग हे पण माहिती असेल की ते आजार कसा बरं करत होते. आपण वाचलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे सिरियल्स मध्ये, मुव्हीज मध्ये, पुस्तकातून वाचलेले आजार कसा बरं करत होते. यस तिलोत्तमा मॅम, स्पर्शाने, केवळ स्पर्शाने हाताच्या. मग इथे ते काय वापरत होते, डिरेक्टली ते ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करत होते लोकांना बरं करायला, रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी. सो प्रत्येकामध्ये ही पॉवर आहे, फक्त गरज आहे आपण ती ओळखायला, ती ऍक्टिव्हेट करायला आणि त्याचा वापर योग्य प्रकारे करेक्ट वेनी कशी वापरायची हे आपल्याला समजत नाहीये. ओके, सो हेच नॉलेज आपण 5 दिवसामध्ये घेणार आहोत. सो आपल्या जन्मापासून हे निसर्गाकडून किंवा देवाणी विश्वाने दिलेली एक दैवी देणगी आहे आपल्याला आणि आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होणारी एक वैश्विक ऊर्जा आहे. ही पॉवर सगळ्यांकडे आहे. कशी ऍक्टिव्हेट करायची ते आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. सो बघा, हा आजार बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठल्या? तर ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे. त्याच्यानंतर कोणाला माहिती असेल मोठ्या सिटीजमध्ये तर पुणे मुंबईमध्ये संगीतोपचार पण मिळतो. त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचे मोठमोठ्या लेवलचे आजार अगदी कॅन्सर सारखे आजार सुद्धा बरे केले जातात. त्याच्यानंतर योगोपचाराची मदत घेतो आपण. ओके, सो या आजार बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग त्याच पद्धतीने रेकी म्हणजेच काय, तर वैश्विक ऊर्जा आहे. त्याला मराठीमध्ये हस्तस्पर्श चिकित्सा किंवा इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्वाचं तर ही एनर्जी काम कशी करते, चालते कशी, आपल्याला आता आपण सेन्स करू शकतोय, आपण सेन्स करतोय, आपल्याला दिसते का कुठे एनर्जी. एनर्जी क्रिएट करू शकत नाही आपण आणि नष्ट पण करू शकत नाही, पण ती आहे. सगळं विश्व हे कशावरती चालतंय, एनर्जीवरतीच काम करत असतं. ओके, एनर्जीचा हा सगळा खेळ आहे. सो सगळ्यात महत्वाचं की एनर्जी काम कशी करते बघा, ही वैश्विक ऊर्जा शक्तीवर काम करते रेकी. त्याच्यानंतर बघा की आपल्या शरीरामध्ये, आपलं शरीर कशावरती काम करतं, प्राण ऊर्जेवरती, प्राणशक्तीवरती. सपोज शरीरामध्ये प्राणशक्तीच नाहीये तर आपण जिवंत राहू का, काही सेकंड्स पण आपण जिवंत राहणार नाही प्राणशक्ती नसेल तर. मग बघा रेकीचं कार्य कसं चालतं, तर रेकीचं कार्य वैश्विक ऊर्जा शक्तीवर चालतं. मग रेकीमध्ये काय केलं जातं, तर जी विश्वातील ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा शक्ती, ती आपल्या शरीरातील प्राणशक्ती सोबत कनेक्ट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि मग रेकीचं हिलिंग दिलं जातं. आणखी एकदा रिपीट करते, वैश्विक ऊर्जा आहे जी विश्वामध्ये जी शक्ती आहे ती आपल्या प्राणशक्तीसोबत कनेक्ट केली जाते आणि या माध्यमातून ती ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये प्रवाहित केली जाते आणि त्याच्यातर्फे आपण रेकीचं हिलिंग घेतो. सो रेकीनं काय होतं की तुम्ही स्वतःलाही हिलिंग घेऊ शकता आणि इतरांना, तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता, त्यांना रोगमुक्त करू शकता. एक छोटंसं एक्झाम्पल देते, हे नसेल समजलं तर. बघा, आपल्या सगळ्यांच्या घरी आरसा असतो, हो ना. आपण आरशामध्ये काय करतो, आपलं प्रतिबिंब बघतो आणि जर समजा त्याच्यावरती खूप धूळ जमा झाली तर काय होईल, कोण सांगेल. खूप धूळ जमा झाली आरशावरती, धूळ साचली प्रचंड, तर काय होईल, कोण सांगेल. अगदी सोपं आहे. प्रतिबिंब पुसटच दिसेल मॅडम. हा नितीन सर, अगदी बरोबर. हा, तुमचं प्रतिबिंब एकतर पुसट दिसेल आणि धूळ जमा होत गेली. एवढी धूळ जमा झाली आहे ना की तो आरसा आहे हे तुम्हाला माहितच नाहीये. पलीकडच्या बाजूला बाबा आरसा आहे. ओके, धूळ जमा झाल्यामुळे काय होतंय, ते पुसट दिसेल तुम्हाला, व्यवस्थित क्लिअर तुमची इमेज दिसेल का त्याच्यामध्ये, पाहू शकताय स्वतःला, नाही. ते ब्लॉकेज आहे ना, आरसा आणि तुमच्यामध्ये अडथळा तयार झाला एक प्रकारचा. सेम वेनी आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय होतं, जर शरीरामध्ये अशुद्धी साचली, विषारी द्रव्य, विषारी घटक निर्माण झाले तर काय होतं की आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक आजार आपल्याला निर्माण होतात. मग रेकीच्या थ्रू काय केलं जातं, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्राणशक्तीसोबत कनेक्ट केली जाते. ती ब्रह्मांडीय ऊर्जा शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि ऊर्जेच्या माध्यमातून आपलं हिलिंग होतं. ठीक आहे, सो या वेळी तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही हिलिंग देऊ शकता. आता सगळ्यात महत्वाचं की खूप जणांचा प्रश्न येतात की मॅडम मग फायदा काय, आम्ही हा कोर्स करण्याचा किंवा रेकी एनर्जी तर आम्ही शिकलोय, पण जर ती स्वतःवरती आणि इतरांवरती आम्ही वापरली तर मग आम्हाला फायदा काय मिळणार आहे. तर रेकीचे खूप सारे फायदे आहेत, त्यातले काही मोजके तुम्हाला आता सांगते. बघा, रेकीमुळे पहिलं तर तुमचं मन प्रसन्न होतं. सगळ्या शारीरिक, मानसिक आजार, भावनिक अडथळे, मानसिक ताणतणाव सगळे काही दूर होतात. त्याच्यानंतर रेकीची प्रॅक्टिस करत गेलात की काय होतं, तुमचा ऑरा आपोआपच स्ट्रॉंग व्हायला लागतो. ऑराचं शुद्धीकरण होतो, तुमचा ऑरा
स्ट्रॉंग होतो. देन रेकी काय करते की सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींवरती काम करते. म्हणजे सगळ्या लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्सना, सजीव निर्जीव गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर एखादा प्रॉब्लेम असेल ना, तो मुळासकट दूर करते. एक छोटंसं एक्झाम्पल देते बघा, खूप जणांना अनुभव आला असेल की एखादा छोटा मोठा आजार आपल्याला होतो किंवा सपोज डोकं दुखतंय, तर आपण काय करतो, तात्पुरता मेडिसिन्स घेतो, औषधं घेतो. मग तात्पुरताच रिलीफ मिळतो, थोडासा रिलीफ मिळेल, बरं वाटेल. पुन्हा काही काळानंतर थोडा वेळ गेला की डोकं पुन्हा दुखायला सुरुवात होतं, पुन्हा आपण मेडिसिन्स घेतो. मग हे चक्र चालू राहतं. एखादा आजार असेल, 1-2 आठवडे बरं वाटते, पुन्हा काही आठवडे गेले किंवा काही महिने गेले, तो आजार पुन्हा डोकं वर काढतो, पुन्हा त्रास सुरू होतो. सो हे टेम्पररी आहे सोल्युशन. ओके. जर तुम्हाला एखादा मेडिकल प्रॉब्लेम असेल, त्याचसोबत मी असं म्हणत नाही औषधं घेऊ नका, औषधं घ्यायलाच हवीत, नक्की घ्या. पण मेडिकल तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या औषधांसोबतच जेव्हा तुम्ही रेकीचं हिलिंग देता, दोन्ही एकत्र, तेव्हा काय होतं, रेकी हिलिंगमुळे तुमचा तो आजार मुळासकट तुमच्या शरीरातून निघून जातो आणि तो पुन्हा तुम्हाला भविष्यात उद्भवणार नाही. त्याच्यानंतर बघा, रेकी काय करते, तर तुम्ही तुमचं घर असेल, वाहन असेल, तुमची एखादी कंपनीमधलं मशीन, वस्तू, यंत्र, अगदी तुमचं फ्रीज, वॉशिंग मशीनला सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचे पाळीव प्राणी असतील, पेट्स असतील, या सगळ्या गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ओके. देन कुठे कुठे तुम्हाला मदत करते, तर बघा हा, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती तुमची करवून देते. त्याच्यानंतर समजा आता आपण प्रेडिक्ट करू शकतो का की उद्या काय होणार आहे आपल्यासोबत. समजा तुमच्याशी काही लोक आता खूप छान आहेत, जवळचे मित्र वगैरे असतील, ओके, तुमच्या खूप क्लोज आहेत, पण 4 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर ती व्यक्ती तुमच्याशी तशीच वागेल, त्याच पद्धतीचं तुमचं रिलेशन असेल, हे तुम्ही ठामपणे सांगू शकताय का आता? नाही, कोणीच नाही सांगू शकत. ओके. सो रेकीमुळे काय होतं की भविष्यात इन फ्युचर तुम्हाला धोकादायक त्रासदायक व्यक्ती आहेत ना, त्या आत्तापासूनच जेव्हा तुम्ही रेकी करायला सुरुवात करताना तुम्हाला अनुभव येत जातील की आत्तापासून जे फ्युचरमध्ये तुम्हाला त्रासदायक आहेत ना, त्या व्यक्ती हळूहळू आपोआप स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात. ओके. एवढे छान पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये घडतात. सो आणखीन कुठे बघा, तर तुमची हेल्थ आहे. हेल्थ प्रॉब्लेम आहेत का तुम्हाला? वेल्थ प्रॉब्लेम म्हणजेच मनी इश्यूज असतात, मनी कुठेतरी ब्लॉक झालेला असतो, पैशाची आवक थांबलेली असते, मनासारखा जॉब मिळत नाही, जॉब मिळाला तर मग सॅलरी वाढत नाही, प्रमोशन होत नाहीये, कोणाला तरी व्यक्तीला पैसे दिलेत, ती व्यक्ती पैसेच रिटर्न देत नाही, पैसे आपले बुडवते. देन बिझनेसमध्ये कुठेतरी लॉस होतो, क्लायंट किंवा कस्टमर येणं बंद होतं, बिझनेस ठप्प होतो. मग हे सगळे जे फिनान्शियल इश्यूज, त्याच्यासोबत रिलेशनशिप इश्यूज असतात, की आजकाल आपण बघतो की अगदी रक्ताच्या नात्यांमध्येही ताणतणाव निर्माण झालाय, गैरसमज, वादविवाद, जॉईंट फॅमिली आजकाल खूप कमी बघायला मिळतात. ओके. सो रिलेशनशिप इश्यूज असतात. त्याच्यानंतर करिअरमध्ये प्रॉब्लेम, शिक्षणामध्ये मुलांमध्ये शिक्षणामध्ये मुलांच्या प्रॉब्लेम, करिअरमध्ये जॉब मिळण्यामध्ये प्रॉब्लेम येतात, खूप साऱ्या अडचणी. सो हे सगळे ब्लॉकेजेस आहेत ना, सगळे ब्लॉकेज म्हणजेच अडथळे दूर करायला रेकीची आपल्याला मदत मिळते. आता बघा आणखी एक महत्वाचं, हे सगळे ब्लॉकेज मी आता सांगितले, हेल्थ, वेल्थ, करिअर, त्याच्यानंतर फिनान्शियल प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिप इश्यूज असतील, तर हे सगळे प्रॉब्लेम आहेत ना, आध्यात्मिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम, हे माहितीये, हे आपण स्वतः क्रिएट केलेले असतात, त्याच्यासाठी दुसरा कोणीही जबाबदार नसतो. हे प्रॉब्लेम्स आपण स्वतः निर्माण केलेले असतात. कशातून? आपल्या विचारांनी आणि कर्माने. आता खूप जणांना प्रश्न पडेल, मॅडम असं तर नाहीये, समोरच्या व्यक्तीने मला त्रास दिलाय, मी काही स्वतःहून असं नाही क्रिएट केलेलं की त्या व्यक्तीने मला त्रास द्यावा. नाही, हे आपलं स्वतः आपण ते तयार केलेलं असतं. ओके. सबकॉन्शियस लेवलला आपण ते तयार केलेलं असतं. त्याचसोबत आजार बघा, कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या बॉडीवरती कधीच होत नाही, तो पहिला आपल्या मनामध्ये क्रिएट झालेला असतो, नंतर तो बॉडीवरती येतो. आता हे ब्लॉकेज कसे तयार होतात, उद्या आपण 7 चक्रचं ऍक्टिव्हेशनचं एक मेडिटेशन घेऊ. 7 चक्र उद्या शिकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर कळून जाईल की कुठल्या चक्रामुळे कुठला मला शारीरिक, मानसिक किंवा भावनिक लेवलचा आजार निर्माण झालेला आहे. सो आता आपण पुढे जाऊया. जसं मी आता म्हटलं की हे जे ब्लॉकेज आपणच तयार केलेत, स्टेप बाय स्टेप आपण एक्सपेरिमेंट घेणार आहोत, त्याच्यातून तुम्हाला ते कळेल. सो बघा, हा एक टास्क आता हे आपण करणार आहोत. समजा की माझ्याकडे आता ही बॉटल आहे, ग्लास नाहीये. ओके. समजा की तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक ग्लास आहे, रिकामा ग्लास आहे. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलंय की 5 मिनिट तो रोखून ठेवा, तो असं धरून ठेवा, होल्ड करा. पॉसिबल आहे का? रिकामा आहे ना, त्याचं वेट काही नाहीये, वजनच नाहीये, धरून ठेवू शकता. ओके.
येस, मंजुषा मॅडम म्हणतात हो, नितीन सर पण म्हणतात हो. ओके, आणखी कोण आहे? आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत तर मला समजत नाहीये हो म्हणताय की नाही म्हणताय. ओके, सो मग तुम्ही तिकडे हात एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता. सो बघा, मी जर म्हटलं की आता मंजुषा मॅम तुम्ही अर्धा तास असाच ग्लास हातामध्ये ठेवायचा, ठेवू शकता का? येस, ओके, खूप छान. ओके, मी म्हटलं की 24 तास, एक दिवस असाच होल्ड करून ठेवा. इज इट पॉसिबल? 24 तास आहे का? त्या विचारात आहेत अजून, हो की नाही? नाही, ओके, छान. बरं, का नाहीये उत्तर पण हवंय, तुम्हीच द्या आता. हार्डली 10 मिनिट्स आपण कंटिन्यू करू शकतो, नाहीतर हात अवघडून जाईल की. हा, हात अवघडून जाईल. ओके, आणि म्हटलं 365 दिवस असाच धरून ठेवा, हात अजिबात ग्लास खाली ठेवायचंच नाही, तर काय होईल? सगळे जॉईंट्स ब्लॉक होतील. येस, त्रास होईल. ओके, हळूहळू काय होईल, 10 ते 15 मिनिटाच्या वरती तुम्ही नाही पकडू शकणार, नाहीच, गॅरंटेड. कारण काय होईल, हळूहळू बोट बधीर होतील, मुंग्या येतील. ओके, त्याच्यानंतर मग कोपरा दुखेल, मग हळू थोड्या वेळाने शोल्डर दुखेल, आणखी थोडा वेळ तुम्ही तसाच धरून ठेवला तर मग मान दुखेल, आणखी थोड्या वेळाने पाठीचा कणा दुखेल, मणका दुखेल, आणि मग असह्य होऊन तुम्ही स्वतःहून तो ग्लास खाली ठेवून द्याल. ओके, त्याला वजनच नाहीये ना, हलका रिकामा ग्लास आहे, पाण्याने भरलेला नाहीये. तरीही काय होतंय की आपल्याला ते पेन सहन होणार नाहीये, कारण एका ठराविक वेळेच्या पुढे लिमिटच्या बाहेर तुम्ही तो होल्ड करून ठेवलात तर तुम्हाला त्रास होणार आहे, पेन होणार आहे. ओके, करेक्ट. मग विचार करा, कधी तुम्ही विचार केलाय का, जसा हा 5 ते 10 मिनिट आपण रिकामा ग्लास किंवा साधा पेपर असेल तो पण आपण होल्ड करू शकत नाही, किती वेटलेस आहे. वजन काय असतं एका पेजचं, एका पानाचं? काहीच नसतंय, नथिंग. तरी पण आपण 10 मिनिटाच्या वर तो हातामध्ये नाही धरू शकत. ओके, मग कधी विचार केलाय का, जस हा जर पेपर धरू शकत नाहीये किंवा ग्लास धरत नाहीये, तर मग आपल्या मनामध्ये ज्या साठलेल्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना असतात, कुठल्या असतात? राग, द्वेष, चीड, संताप, ईर्षा, मत्सर असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल तीव्र संताप असेल, चीड असेल, त्याचसोबत आणि काय असतं, गिल्ट पण असतो. स्वतःच्या केलेल्या कृतींबद्दल सुद्धा गिल्ट असतो. अरे बापरे, मी हे त्या ना 10-12 वर्षापूर्वी मी ही गोष्ट नको करायला पाहिजे होती, किंवा परवा परवा अलीकडे केली असेल, माझ्याकडून हे चुकलं, मी नकोच करायला हवं होतं. मग स्वतःला ते गिल्ट सतत तुम्ही देत असाल तर मग ती सुद्धा निगेटिव्ह एनर्जी, पश्चाताप असेल एखाद्या गोष्टीबद्दलचा, ही गोष्ट मी का केली, नको करायला हवी होती, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आले लाईफमध्ये. सो तोच पश्चाताप असेल, गिल्ट असेल, ती सुद्धा निगेटिव्ह शक्ती आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे. मग तुम्ही विचार केला, आता आपल्याला काय दिसतंय, समोर जे आहे वरवरचं दिसतंय, की मी ही वस्तू खूप वेळ पकडली तर माझा हात दुखेल, जसं सर म्हटले की ब्लॉक होऊन जाईल. पण जे डीप लेवलला आतमध्ये कुठेतरी त्रास होतोय, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का? आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण मी मगाशी जसं म्हटलं की कुठलाही शारीरिक आजार डिरेक्टली तुमच्या बॉडीवर कधी होत नाही. अगदी माहितीये का, तुमच्या मनातून ते क्रिएट झालेले असतात, आणि अगदी कॅन्सर सारखे मोठमोठे आजार पण हे मानसिक, मनातून पहिले निर्माण झालेले असतात. ओके, आपण स्टेप बाय स्टेप ते सगळं पाहणारच आहोत. सो मग आपण कधी विचारच केला नाही की या नकारात्मक ऊर्जा, भावना ज्या आहेत त्यांचा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती, आपल्या भावनांवरती किती लेवलला वाईट परिणाम होत असेल, किती निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेल, आणि हे सगळं कन्वर्ट कुठे होतं? शारीरिक आजारांमध्ये. ओके, सो आजपासून हे सगळं सोडून द्यायचंय, ती निगेटिव्ह इमोशन्स किंवा जे नकारात्मक भावना, ऊर्जा आहेत त्या सगळ्या आपण काढून टाकणार आहेत. सो आणखी एक टास्क करायचा आता. सगळ्यांकडे नोटबुक आहे, पेज आहे का? नोटबुक किंवा पेज असेल, एखादं पेन आहे. सो पहिले तर लक्ष द्या. आता त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, तर बघा, खूप जणांना इथे बसलेलं वाटत असेल की माझ्या आत्ताचं जे आयुष्य मी जगतोय, माझ्या आयुष्यात आता जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे या व्यक्तींमुळे निर्माण झालेले आहेत, किंवा या व्यक्तीने माझ्याबरोबर खूप वाईट वागलंय, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतोय. असं कोणी आहे का तुमच्या लाईफमध्ये ज्या व्यक्तीने तुम्हाला प्रचंड त्रास दिलाय? सो अशा व्यक्तींची नावं लिहायची आता पटापट. मग काहींच्या लिस्टमध्ये 4-5 नावं येतील, काहींच्या लिस्टमध्ये 50-60 नावं येतील, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण ती निगेटिव्ह एनर्जी आज काढून टाकणार आहे. तुम्हाला असं वाटतंय का की या व्यक्तींमुळे माझ्या आयुष्यात मला खूप त्रास भोगावा लागलेला आहे, माझ्या आयुष्यात आता जे काही वाईट घडलंय त्याला सर्वस्वी या व्यक्ती जबाबदार आहेत, तर त्या व्यक्तींची नावं आपल्याला लिहायची. ओके, आणि हे आजचं टास्क आहे. आजपासून हे दररोज करायचं जोपर्यंत तुम्हाला छान रिलीफ वाटत नाहीये. ओके,
येस पल्लवी मॅडम, लेवल 2 ला जॉईन होऊ शकता. मला पर्सनली ऑफिस नंबरला मेसेज करा. ओके, डन. नावं लिहिली सर्वांनी? ओके. आता ती नावं आत्ताच्या आत्ता लगेच वाचायची पण आहेत, लगेच वाचायची. ओके, वाचली? आता कसं फील होतंय? नावं वाचल्यानंतर काय वाटतंय? कोणीतरी एकाने सांगायचंय. मंजुषा मॅम. ओके, एक्सप्रेशन वरूनच समजतंय. येस, चांगलं नाही वाटत आहे. चांगल्या व्हाइब्स नेगेटिव्ह एनर्जी. येस. येतात. राग येतो, चीड येते, आणि जशी घटना पूर्वी हा. घडली होती सेम आता त्या व्यक्तीचं राईट. नाव जरी आपण ऐकलं तरी ती घटना डोळ्यासमोर तरळून जाते. ओके, डोळ्यासमोर येते ती घटना. आणखी तळपायाची आग मस्तकात जाते, राग येतो प्रचंड, असं वाटतंय समोर आली तर मार खाणार ही व्यक्ती माझा, प्रचंड. ओके, मनातून शिव्याशाप देत असाल त्या व्यक्तीला. येस और नो? होतं हे, सगळ्यांच्या बाबतीत होतं. ओके, सो याचा अर्थ काय माहितीये का? हे ब्लॉकेज आहे तुमच्यामध्ये. हे ब्लॉकेज आहे तुमच्या लाईफमध्ये पैसा न येण्याचं कारण आहे, रिलेशनशिप खराब होण्याचं कारण आहे, तुमची हेल्थ खराब होण्याचं कारण, हे सगळं मूळ इथे दडलेलं आहे. ओके, याचा अर्थ काय? तुम्ही ती घटना अजून विसरला नाहीये, त्या व्यक्तीला तुम्ही विसरला नाहीये, तुम्ही अजून माफ नाही केलं, तुम्ही त्याच्याशी अटॅच आहात, तुम्ही ते होल्ड करून ठेवले, पकडून ठेवले. जसं मी मगाशी म्हटलं ना, तो ग्लास पकडून ठेवलेला मी हातामध्ये. सो त्याच पद्धतीने या भावना, त्या घटना, त्या व्यक्ती असतील, त्या जे काही घडले तुमच्यासोबत ते तुम्ही विसरला नाहीये, तुम्ही अजून पकडून ठेवले, आणि पकडून ठेवले म्हणूनच त्रास होतोय. ते जर सोडून दिलं असतं तर त्रास झाला असता का? येस और नो? नाही. आणि हे जे पकडून ठेवणे ना, ते आपल्याला काढून टाकायचंय, ते सोडून द्यायचंय. का बरं? हे तुमच्यासाठी नाहीये, सॉरी, हे त्या व्यक्तीसाठी नाहीये, हे सर्वस्वी तुमच्या फायद्यासाठी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्या नकारात्मक भावना, ऊर्जा होल्ड करून ठेवणारे, पकडून ठेवणारे, तोपर्यंत तुम्हाला त्रास होणार आहे. ओके, मग सगळं मूळ कुठे आहे? की पकडून ठेवल्यामुळे. ते आता रिलीज करायचंय कायमस्वरूपी, त्याच्यातून, त्या साखळीमधून, दुःखामधून मुक्त व्हायचंय. तरच नवीन गोष्टी आयुष्यात येणार, नाही तर नाही येणार आहे. कारण बघा, युनिव्हर्स पण काय म्हणतो? तथास्तु. कुठल्या गोष्टींना तुम्ही जे काही मागाल ना युनिव्हर्सकडे, तो काय म्हणत असतो? युनिव्हर्स तुम्हाला ब्लेस करत असतं, तथास्तु. त्याला मॅटर करतंय का तुमच्या जे तुम्ही मागताय ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? डझंट मॅटर. फक्त तुम्ही जे मागाल ते तथास्तु म्हणणं आणि तुम्हाला देणं काम आहे. मग इथे जर नकारात्मक भावना तुम्ही साठवून ठेवल्यात वर्षानुवर्ष, महिनोमहिने व्यक्ती वर्षानुवर्ष साठवून ठेवतात, त्या घटना विसरत नाहीयेत, त्या व्यक्तींना माफ नाही केलेलं. काही जण असे असतील, बरोबर 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या घटना अजूनही ताज्या तवाण्या असतात. तीच घटना आत्ता आठवली ना, आत्ता रडू कोसळते. आत्ता आपलं, आपण म्हणतो ना की पूर्ण बॉडी थरथरायला लागते, किंवा टेन्शन येतं, ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, आणि इझी होतं. का बरं? एवढे अटॅच काय त्या घटनेशी? कारण तुम्ही जगताय, ते दररोज जगताय, दररोज त्या घटनेला, व्यक्तीचं नाव काढलं, तुम्ही ते ऍक्च्युअल मध्ये जगत असतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. ओके, त्या फिलिंग्स क्रिएट होतात. सो त्याच्यामुळे त्या व्यक्तींनाही माफ करायचे. पहिलं तर त्या व्यक्तींना माफ करायचे. खूप जण म्हणतील, मॅडम मी तर काहीच नाही केलं, माझी चुकी नाहीये, ती व्यक्ती माझ्यासोबत वाईट वागली, त्या व्यक्तीने माझं नुकसान केलं, मग मी माफी का मागू? खूप अत्यंत चुकीचं आहे. का माहितीये? कारण हे सर्वस्वी त्या व्यक्तीसाठी तुम्ही करतच नाही आहात. माफ करणं हे सगळं तुमच्यासाठी आहे. का माहितीये? कारण ते ब्लॉकेज तुमच्यामध्ये, त्या व्यक्तीला फरक पडतोय का हो? नाही, ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात पुढे गेली, मग आपण 15-20 वर्ष अजून मागेच अडकलो आहोत, आणि त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होत नाहीये, प्रगती होत नाहीये. आपल्याला ते रोज उठून रडगणं ऐकायला किंवा ते इतरांना सांगायला खूप आवडतं, पण तुमच्या लक्षात येते का, या निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या साठलेल्या आहेत, आणि त्या साठून काय होतं? एक छोटंसं एक्झाम्पल देते बघा. ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे ना, तो स्वतः निर्माण केलेला असतो, कारण त्यांचं हे ब्लॉक असतं, विशुद्धी चक्र. आता ज्या व्यक्ती खूप कमी बोलतात, किंवा त्यांना शेअर करता येत नाहीत, त्यांच्या भावभावना स्टक झालेल्या आहेत, म्हणजेच काय, इथे वर्षानुवर्ष साठवून ठेवले तुम्ही. ओके, भावना स्टक झाल्यात, तुम्हाला बोलता येत नाहीये, शेअर करता येत नाही, मोकळेपणाने व्यक्तच होतात नाही. ते साठवून ठेवल्यामुळे काय होतं माहितीये का? तिथे त्या चक्राशी संबंधित एक आजार तुम्हाला निर्माण होतो, थायरॉइड. मग ज्यांना कोणाला थायरॉइडचा आजार आहे ना, तर त्या नकारात्मक सगळ्या भावना, ऊर्जा दाबून ठेवलेल्या आहेत. मग जसं मी मगाशी म्हटलं ना, डायरेक्ट शरीरावरती कधी आजार होत नाही, तो पहिला मनातून क्रिएट होतो. तुम्ही ते क्रिएट केले, ते ब्लॉकेज तुम्ही साठवले, तुम्ही शरीराला तिथे प्रोत्साहन दिले एक आजार शरीरामध्ये निर्माण करायला. ओके, सगळ्याचं मूळ कारण आपण असतो, आपल्या विचारांनी आणि कर्माने आपण ते क्रिएट करतो, निर्माण करतो. सो पुढे जाऊया.
आणि हे काढून टाकणं गरजेचं काय? त्या व्यक्तीसाठी आपण माफ नाही करायचं, आपण स्वतःसाठी माफ करायचंय. आपल्याला आयुष्यात पुढे जायचंय, आपलं आयुष्य सुंदर करायचंय, आपल्या फॅमिलीची ग्रोथ हवी, बिझनेसमध्ये ग्रोथ हवी, रिलेशनशिप, त्याच्यानंतर आपली हेल्थ चांगली हवी. सो हे तुम्हाला करायलाच हवंय, ऑप्शन नाहीये. त्याच्यानंतर सेकंड, बघा एक एक्झाम्पल देते. समजा तुमच्या घरामध्ये ना एक रूम आहे आणि त्या रूम मध्ये तुम्ही खूप अडगळ साठवली, खचाखच सामान भरले आणि तुम्हाला वाटते की मी नवीन टीव्ही आणणार आहे किंवा नवीन सोफा फर्निचर आणायचंय आणि त्याच रूम मध्ये तुम्हाला ठेवायचंय. पॉसिबल आहे का? कोण सांगेल का नाही पॉसिबल? का नाही ठेवू शकत? कोण सांगेल? येस, ऑलरेडी जागा ऑक्युपाय आहे ना मॅडम, ती जागा ती क्लीन काढून टाकल्याशिवाय मग आपल्याला कसं जागा ठेवता येणार? अगदी बरोबर. कारण ऑलरेडी ती जागा कशाने भरली? अडगळीनी, नको असणाऱ्या वस्तूंनी, भंगार, लोखंड सगळं साठवून ठेवलंय. ओके, मग त्याच्यामध्ये नवीन गोष्ट ऍड करू शकाल का? नाही, जागाच नाही उरलेली. मग हे तुम्हाला नवीन फर्निचर ऍड कधी करू शकाल? जेव्हा तुम्ही ती रूम साफ कराल, नको असणारे सामान अडगळ काढून टाकाल, तेव्हा ती रूम रिकामी होणार आहे. कारण ब्रह्मांडाचा नियम पण काय आहे? तुम्हाला ज्या आयुष्यात गोष्टी हव्यात ना, त्याच्यासाठी स्पेस क्रिएट करा, जागा निर्माण करा. बघा हा, मग त्यामुळे तुमचं हे ब्लॉकेज साठले, त्याच्यामुळे तुमच्या इच्छा, तुमची स्वप्न, जे तुम्हाला आयुष्यात अचीव्ह करायचंय ते तुम्ही अचीव्ह करू शकत नाहीये. का बरं स्वप्न पूर्ण होत नाहीये? त्याच्यामध्ये हे ब्लॉकेज आहे, हा अडथळा. कारण नको असणाऱ्या गोष्टी, सामान, अडगळ तुम्ही साचवली. जेव्हा तुम्ही त्या रूम मधून ती अडगळ काढाल, नको असणाऱ्या गोष्टी काढाल, तेव्हाच ते फर्निचर ऍड करू शकाल ना, रूम रिकामी होईल. मग सेम आपल्या बाबतीत ही हेच अप्लाय होते. आपल्या मनामध्ये आपण काय साठवलंय? नको असणाऱ्या भावना, ऊर्जा, राग, द्वेष, चिंता, चीड, मत्सर असेल, पश्चाताप असेल, गिल्ट असेल, या सगळ्या निगेटिव्ह भावना जर तुम्ही मनामध्ये साठवून ठेवलात, मग त्याच्यासाठी नवीन गोष्टी, तुमची स्वप्न, जे काही ड्रीम्स असतील, तुमचे गोल्स असतील, तुमच्या इच्छा, त्याच्यासाठी तुम्ही जागाच ठेवली नाहीये आणि युनिव्हर्सला मागताय. ऑलरेडी ही रूम खचाखच भरलीये निगेटिव्ह भावनांनी, ऊर्जांनी. मग युनिव्हर्स काय म्हणणार आहे? ब्लेसिंग देणार आहे तुम्हाला. तथास्तु, जे तुमच्याकडे आहे ना ते वाढत जाणार आहे. लाईक अट्रॅक्ट्स लाईक, हा ब्रह्मांडाचा नियम आहे की जे तुमच्याकडे आहे तेच तुम्हाला 1000 पटीने तो आणखी देणार आहे. जर तुम्ही सतत रडगाणं गात असाल ना, दुःखी असाल, तर युनिव्हर्स काय म्हणणार आहे? ठीक आहे, अजून रडगाणं गायच्या, अजून तुला संधी देतो बाबा, अजून रडत बस आयुष्यात. ओके, तशा नकारात्मक व्यक्ती किंवा काही व्यक्ती किंवा घटना असं तुमच्या आयुष्यात घडल्या असतील, सो तेच जर तुम्ही दररोज त्याच विचारांमध्ये असाल, तीच फ्रिक्वेन्सी दररोज ब्रह्मांडामध्ये सोडताय. एका व्यक्तीने चीट केले पैशांच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीने पार्टनरशिपमध्ये फसवलं असेल, बिझनेसमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये, सो ती एक व्यक्ती तर गेली तुमच्या आयुष्यातून, पण तुम्ही रोज त्या व्यक्तीला आठवताय, रोज तीच फ्रिक्वेन्सी पाठवताय युनिव्हर्समध्ये. मग ब्रह्मांड काय करणार आहे? मग तशाच आणखीन व्यक्ती तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार आहे. त्यामुळे ही नकारात्मक भावना काढून टाकणं खूप गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्पेस क्रिएट कराल ना, ब्रह्मांडाचा एक नियम आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही हवंय ना, त्याच्यासाठी आधी रिकामी जागा तयार करा, पोकळी निर्माण करा, स्पेस क्रिएट करा. तर मग ऑलवेज तो बसलेलाच आहे ना तथास्तु म्हणायला. जेव्हा तुम्ही काही मागता तथास्तु. सो त्याच्यामुळे स्पेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे, ते आपण आज करणार आहे. सो ही जी चिठ्ठी आहे तुम्ही लिहिलेली, ती काय करायची आहे बरं? आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी ती जाळून किंवा फाडून टाका आणि हे दररोज करायचंय. 21 डेज करा, पण मी सांगते म्हणून विदिन 7 डेज तुम्हाला खूप छान रिलीफ मिळेल, अगदी फ्री झाल्यासारखं वाटेल त्याच्यातून. आणि केव्हापर्यंत ही टेक्निक करायची आपल्याला? दररोज ती चिठ्ठी लिहायची आहे, त्या चिठ्ठीवरती त्या व्यक्तींची नावं लिहायची आहेत आणि मग रात्री झोपताना ती फाडून किंवा जाळून टाका. किती दिवस? जोपर्यंत तुम्ही न्यूट्रल होत नाही. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटत नाही की आता मला काहीही त्रास होत नाही, ती व्यक्ती लिटरली समोर येऊन तुमच्या उभी राहिली, आता पेजवर नाव लिहिलंय, आता पानावर आहे ती व्यक्ती, उद्या सपोज लिटरली तुमच्या समोर येऊन ती व्यक्ती उभी जरी राहिली तरी तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे, कुठलाही त्रास होता कामा नये. या लेवलला जेव्हा तुम्ही पोचाल त्यावेळेला ही टेक्निक बंद करायची. ओके, सो पुढे जाऊया. आता मगाशी जसं म्हटलं, हे ब्लॉकेज का तयार झाले? कारण तुम्ही माफच नाही केलेलं, तुम्ही विसरला नाहीये. ओके, सो हे सगळ्यात मोठं ब्लॉकेज आहे की माफ न करणं. आता स्वतः त्या व्यक्तीची माफी मागायची, मी कारण पण सांगितलं, ब्लॉकेज आपल्या आयुष्यात आहे. ठीक आहे, त्यामुळे जरी त्या व्यक्तीची चुकी असली तरी सुद्धा त्या व्यक्तीला आपण त्याची माफी मागायची. कारण बघा, कळत नकळतपणे एका बाजूने होत नाहीत गोष्टी, कळत नकळतपणे, इंटेन्शनली नसेल पण अजाणतेपणी तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, ती समोरची व्यक्ती सुद्धा दुखावली गेली असेल. मग समजा त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल ब्रह्मांडामध्ये कसले अफर्मेशन किंवा व्हायब्रेशन सोडले असतील, अर्थातच निगेटिव्ह असणार आहेत. सो निगेटिव्ह, आपण म्हणतो की ब्लेसिंग जसे येतात तसे शिव्या, शाप, तळतळाट ते सुद्धा लागत असतात. मग त्याच्यामुळे
कळत नकळतपणे कोणाला दुखावलं असेल त्याची सुद्धा माफी मागायची आहे, त्या व्यक्तीलाही मनातून माफ करून टाका. आता बरेच जण म्हणतील की मॅडम आम्ही लिटरली त्या व्यक्तीचं तोंड बघत नाही, बरेच वर्ष संपर्क नाहीये, मग माफी कुठे मागू? त्या व्यक्तीच्या समोर जाऊन माफी मागायची आहे का? नाही. तर आपल्याला युनिव्हर्सकडे माफी मागायची आहे, ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल माफी कशी मागायची एक खूप छान तुम्हाला रिमेडी सांगणार आहे बघा. होपोनोपोनो माहितीये कोणाला? कोणी ती टेक्निक केलीये का? हा मंजुषा मॅम ऐकून माहितीये? ऐकून माहितीये. हा. केलीये का कोणी? नाही. नाही. हा वर्षा मॅम नाही इम्प्लिमेंट केलं? ओके. सो होपोनोपोनो थोडक्यात सांगते, अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. 4च वाक्यांची प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्क्रीन लावणार आहे, नंतर तुम्ही नोट करून घ्या आणि ग्रुपवरती पण देईन. तर ही पॉवरफुल टेक्निक आहे, ही प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. ओके. अतिशय पॉवरफुल रिमेडी आणि हा 4 वाक्यांची प्रेयर आहे, पण तुम्ही याला जादुई मंत्र सुद्धा म्हणू शकता. कारण मी 2024 मध्ये स्कूल कॉलेजला असताना माझ्या सरांनी मला ही इंट्रोडक्शन करून दिलेलं आणि तेव्हापासून रेग्युलर डेली बेसिसवरती माझा हा डेली रुटीनचा पार्ट आहे. सकाळी उठल्यानंतर दररोज होपोनोपोनो. आणि ही जादुई टेक्निक का बरं म्हणते मी? एवढी मिरॅक्युलस आहे की जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना डे 1 पासून तुम्हाला रिझल्ट मिळतात. तुम्ही आत्ता बोलायला सुरुवात केलीत, काही मिनिटांमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसतात. आणि आत्ता ही टेक्निक आपण वापरणार आहे फॉरगिव्हनेससाठी, माफ करण्यासाठी. आणि उद्या परवापासून मी तुम्हाला सांगेन की ही टेक्निक वापरून अगदी सगळ्या गोष्टींवर तुम्ही वापरू शकता. कुठे पैसे अडकलेत, एखादी व्यक्ती पैसे देत नाहीये, घरातल्यांसोबत कुठे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत, मनी इश्यूज आहेत लाईफमध्ये, हेल्थ इश्यूज आहेत, अगदी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ही टेक्निक, ही प्रेयर यूज करू शकता, ही प्रेयर बोलू शकता. त्याचबरोबर बघा, आता आपण फॉरगिव्हनेससाठी वापरतोय, पण तुम्हाला आयुष्यात पैसा अट्रॅक्ट करायचंय का? तुमचं सोलमेट अट्रॅक्ट करायचंय का? तुमचे ज्या काही स्वप्न असतील, इच्छा असतील, गोल असतील, ड्रीम्स, ते सगळे अट्रॅक्ट करायला, ते लवकरात लवकर अचीव्ह करायला ही प्रेयर खूप फायदेशीर आहे. ओके. सो आत्ता फोकस देऊयात की फॉरगिव्हनेससाठी, म्हणजे माफ करण्यासाठी ही प्रेयर कशी वापरायची. एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. सो बघा, याचे काही बंधनं आहेत का, की कधी वापरायचंय, कधी वापरू नये? तशी कुठलीही बंधनं नाहीयेत होपोनोपोनोची. तुम्ही सकाळी दररोज उठल्यानंतर काय करायचंय? आपण उठल्यानंतर बेडवरती असतानाच 4 ते 5 वेळा ही प्रेयर बोलायची. कशा पद्धतीने? ओके, इकडे बघू शकता. आपल्या हृदयावरती दोन्ही हात ठेवायचे. ओके. डोळे बंद करायचे. आत्ता सुरुवातीला काही दिवस स्वतःसाठी ही प्रेयर बोलायची. डोळे बंद करायचे आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं 4 ते 5 वेळा तुम्ही बोलू शकता. किंवा एक सेकंड, किंवा तुम्ही काय करू शकता माहितीये का? एक सेकंड, मी शेअर करते स्क्रीन. सर्वांनी काय करायचंय तर ही नोट करून घ्या प्रेयर. सेशन झाल्यानंतर ते तुम्हाला त्याची एक इमेज, तुम्ही गुगलवरती सर्च केलं ना, खूप साऱ्या इमेजेस मिळतील. तर ती इमेज आहे ना, ते एनलार्ज करून आणायचंय. ओके. त्याच्यानंतर ते घरामध्ये जिथे सतत तुमची नजर जाते ना, हॉलमध्ये असेल, बेडरूममध्ये, बेडच्या समोर, उठता बसता तुमचं लक्ष गेलं पाहिजे. किचनमध्येही लावू शकताय, स्टिक करून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचं सतत हॅमरिंग व्हायला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा बॅकग्राऊंडला मोबाईलवरती लावू शकताय. मोबाईलवरती सर्च करा होपोनोपोनो, खूप सारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. देन रात्री झोपी गेलात ना, झोपताना किंवा दुपारी झोपले असेल, झोपताना मोबाईलवरती लावायचं आणि साईडला ठेवून द्या. काही प्रॉब्लेम नाही तुमची झोप लागली तरी, कारण एवढी मिरॅक्युलस ही टेक्निक आहे, ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि खूप जादुई पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळतात. त्यामुळे काही अडचण नाहीये, झोप लागली तरीही चालेल. ओके. सो स्क्रीन शेअर करते मी, नोट करून घ्या. ओके, थोडस झूम करते. ओके, हे बघा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. झाल्यानंतर कोणीतरी सांगायचंय? हो, केलं मॅडम. डन. हो, थँक्यू सो मच. सो आता बघा, हा एक सेकंड. आता ही प्रेयर किती आहे? 4च सेंटेन्स आहेत ना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कितीसा वेळ लागतो? हार्डली काही मिनिट लागतील. बेडवरती असताना उठल्या उठल्या म्हणायचे आणि रात्री झोपताना म्हणायचंय. पण सुरुवातीला आता स्वतःसाठी म्हणा.
त्याच्यानंतर जर कोणाला माफ करायचंय तर कशी म्हणायचे, त्या व्यक्ती डोळे बंद करायचे, हृदयावरती हात ठेवायचे, त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा, कल्पना करा ती व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि मग तिची माफी मागायची. सकाळी 4 ते 5 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा. सगळ्यात बेस्ट रिझल्ट कुठे येतात माहितीये? स्फटिकची माळ माहितीये कोणाला? क्लिअर क्वार्ट्सची माळ. त्याच्यावरती कोणाकडे असेल तर त्या माळेवरती केलेत ना 108 वेळा. का बरं 108 वेळा? कारण ते हॅमरिंग होतंय. ओके. आणि जेव्हा तुम्ही 108 वेळा म्हणताय तेव्हा रिपीट तुम्ही ते चॅन्ट करता, एक व्हायब्रेशन क्रिएट होतात. हा मंत्रच आहे एक. जसं आपण मंत्रसिद्धी करतो ना त्याच पद्धतीने. सो त्या मंत्राचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही मॅच करता आणि तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळतात. ओके. हे झालं तर फॉरगिव्हनेससाठी. पैशांसाठी सुद्धा याच पद्धतीने करू शकता. जर फिनान्शियल प्रॉब्लेम असतील तुमच्या लाईफमध्ये, काही नोटा घ्यायच्यात, त्या नोटा आपल्या हृदयावरती लावायच्यात आणि डोळे बंद करायचे, समोर व्हिज्युअलाइज करायचंय की तुमच्यावरची पैशांचा पाऊस तुमच्यावरती पडतोय, ब्लॉकेज सगळे निघून गेलेत. एखाद्या व्यक्तीने पैसे घेतले असतील तर त्या व्यक्तीने पैसे मला परत आणून दिलेले आहेत, हे सगळं कल्पना करायची डोळ्यासमोर आणि हृदयावरती त्या नोटा ठेवून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं पैशां नाही म्हणायचं. कारण कळत नकळतपणे पैशांबद्दल निगेटिव्ह ऊर्जा तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडलेल्या असतात, त्यामुळे हे ब्लॉकेज तुम्ही खेचून आणता लाईफमध्ये. ओके. सो या सगळ्यांपासून आपल्याला मुक्तता हवी. देन कधी म्हणू शकता, काही बेस्ट टाइम आहे का? काही असं नाहीये. दिवसभर तुम्ही केव्हाही कितीही वेळा चॅन्ट करू शकता. 108 वेळा म्हणा, 1008 वेळा म्हणा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. किंवा बॅकग्राऊंडला मोबाईल चालू राहू देत ना, काम करत असता किचनमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट छान रिझल्ट मिळतील तुम्हाला. देन बरेच जणांचे प्रश्न येतात, मॅडम की पिरियड्स मध्ये म्हणू का, नॉनव्हेज खाल्ले मग आता म्हणू का? याला कुठलीही बंधनं नाहीयेत, कधीही म्हणू शकता. आणखी केव्हा म्हणायचंय बघा, एक एक्झाम्पल देते की बरेच वेळा असं होतं की आपण उठल्यानंतर मूड खूप छान असतो, आपला फ्रेश असतो आणि अचानक किचनमध्ये तुम्ही जेवण बनवण्यासाठी गेलात, पोळी लाटत लाटत अचानक काय होतं, 10-12 वर्षापूर्वी घटना घडली ती आठवते, ट्रिगर होते. छान मूड असतो, गाणं म्हणत असतो, गुणगुणत असतो आणि विदिन 2-3 मिनिट्स काहीतरी असं होतं की ती घटना आठवते आणि आठवली ना मग झालं, संपलंच. मग आपण अर्धा तास त्या विचारांमध्ये राहतो. काही जण 1-2 तास त्याच्यामध्ये स्पेंड करतात, काही जण अख्खा दिवस वाया घालवतात आणि मग 12 वर्षांपूर्वी जशी घटना घडली होती तशी डोळ्यांसमोर येते. मग आपण पोळ्या बनवता बनवता इकडे रडू लागतो. का बरं? डोळ्यातून पाणी का येतं? अनइझी का फील होतंय किंवा रडू का येतंय? श्वास घ्यायला त्रास का होतोय? कारण तुम्ही तो क्षण पुन्हा जगत असता. का जगताय? कारण तुम्ही ते पकडून ठेवले, सोडून नाही दिलेलं. सोडून दिलं असतं तर तो त्रास झाला असता का? शक्यच नव्हतं. तुम्ही ते अजूनही होल्ड केले, तेवढ्याच ताकदीने पकडले की जसं 12 वर्षापूर्वी घडली ना तशी आता ताजी तवाणी घटना आहे असं वाटतं आपल्याला. येस ऑर नो? हो की नाही? मग ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. मग जेव्हा केव्हा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, अशा घटना वारंवार आठवतील, वारंवार नको असणारे विचार, नको असणाऱ्या घटना सतत येत राहतात, त्यावेळेला पटकन होपणपण करायचं लगेच. ओके. मूड स्विच करायचंय, कारण त्या मूडमध्ये तुम्ही अर्धा तास राहा, जास्तीत जास्त 1 तास. त्याच्यावर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये आपल्याला राहायचं नाहीये. का बरं? कारण काय होणार आहे, अर्धा 1 तासानंतर स्वतःला स्टेबल करायला अर्धा तास देणं, दॅट इज ओके. पण अर्धा तास झाला, 1 तास झाला, अजून त्या फ्रिक्वेन्सीमधून तुम्ही बाहेरच पडत नाहीये, म्हणजेच तुमची फ्रिक्वेन्सी नकारात्मक फ्रिक्वेन्सी झालेली आहे. निगेटिव्ह एनर्जी, ते व्हायब्रेशन तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडत आहात आणि तिथून पुढे निगेटिव्ह एनर्जीज तुम्ही सोडता, निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करता. मग तुम्ही बघितलं असेल की कधी अशी घटना घडली तर काय होतं, अख्खा दिवस आपण म्हणतो ना काय झालं सकाळी काही माहितच नाही, पूर्ण दिवस खराब जातो. कारण सिमिलर घटना तुम्ही अट्रॅक्ट करताय, तुम्ही स्वतः खेचून आणताय. ती व्यक्ती आली का आता? ती व्यक्ती आहे तुमच्या लाईफमध्ये? नाहीये. आता कोण आहे? तुम्ही आहात. सो अशी घटना घडली ना, तो स्वतःचा रिमोट स्वतःकडे असायला हवा ना. तो रिमोट काय झालाय, तुम्ही दुसऱ्याच्या हवाली केलाय. येस? येस ऑर नो? दुसऱ्याच्या हाती आपला रिमोट द्यायचा नाही, तुमचा रिमोट तुमच्याकडेच असायला हवा. आणि जेव्हा केव्हा अशी कंडिशन येणार, लगेच स्विच करायचं. टीव्हीचं चॅनल कसं बदलता? न आवडणारी सिरियल लागली, एखादी बोरिंग सिरियल असेल किंवा रडगाणं गाणारी सिरियल असेल, सास बहू टाईप, लगेच कसं चेंज करता रिमोटनी? नाही आवडत ना, चॅनल चेंज करता ना. मग ही फ्रिक्वेन्सी कोण चेंज करणार आहे? दुसरं येऊन करणार आहे का? नाही, आपणच करणं गरजेचं आहे, आपली जबाबदारी आहे आणि तुमचं लाईफ आहे. ते ब्लॉकेजेस काढणं तुमची जबाबदारी आहे. दुसरं कोणीही येऊन तुमच्यासाठी काहीही करणार नाही, नॉट इवन मी. मी सुद्धा तिथे येऊन काही करू शकत नाही. सांगणं, शिकवणं, टेक्निक सांगणं हे माझं काम आहे. ते इम्प्लिमेंट करणं तुमचं काम आहे. आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, ओके. जबरदस्ती पाहायला लावू शकतो का? नाही. सो
तुमचे मिस्टर असतील, आई वडील असतील, फॅमिलीमधलं कोणीही जबाबदार नाहीये. तुम्हाला स्वतःला त्याच्यामधून बाहेर पडायचंय. ठीक आहे. सो जेव्हा जेव्हा असा त्रास होईल तेव्हा लगेच होपोनोपोनो म्हणायचं. दिवसभर चॅन्ट करू शकता, काही हरकत नाहीये. आणि एवढी मॅजिकल आहे ना की विदिन अ डे, ज्या दिवशी तुम्ही स्टार्ट करता ना त्या दिवशीपासून तुम्हाला रिझल्ट बघायला सुरुवात होते. अगदी जी प्रेयर छोटीशी वाटते ना 4 वाक्यांची आहे, पण त्याचे रिझल्ट फार मोठे आहेत. चमत्कारिकरित्या तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतात. सो आता आपण एक मेडिटेशन करणार आहोत, फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन. सो आता काय करायचंय, अवेलेबल असेल तुम्हाला तर पटकन एखादा दिवा लावा, नसेल तर कॅन्डल लावा किंवा अगरबत्ती लावा. ओके. फॉरगिव्हनेसचं एक मेडिटेशन करणार आहोत आपण. पटापट जागेवरती यायचे आणि ओके. आता ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तर मग कळणार नाही ते मेडिटेशन चालू आहे की नाही. इन केस ट्रॅव्हलिंग मध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल तर चालेल, पण शक्यतो प्रयत्न करा की व्हिडिओ ऑन राहील. कारण आणखी एक महत्वाचं कारण आहे, कारण जेव्हा तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, जेव्हा अट्युनमेंट असेल किंवा कुठलेही टेक्निक मेडिटेशन करतोय, माझी एनर्जी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. सो डिपेंड्स ऑन यू. पटापट घ्यायचंय. एक दिवा लावा. ओके. आले सगळे जागेवरती. चलो स्टार्ट करूया. आणि अशा ठिकाणी बसा ना, कुणी डिस्टर्ब करणार नाही. अगदी शांतता हवी. ओके चलो. सो डोळे बंद करायचे, डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूहळू तो सोडून द्यायचा. काही सेकंड्स डीप ब्रिदिंग करायचे आपल्याला. ओके. डोळे बंद करा, डीप ब्रिदिंग करायचंय. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावरती असू देत. संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवाजावरती केंद्रित करा. आपलं कुलदैवत किंवा इष्टदैवत यांचं चॅन्टिंग करायचंय. काही सेकंड्स चॅन्टिंग करायचंय. ओके. आज आपल्या या ध्यान धारणेमध्ये आपलं मन तर आपण स्वच्छ करणार आहोत, पण त्याचबरोबर गतकाळाच्या कडू आठवणी आहेत त्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचं आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला हवेत. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको ही काळजी घ्या. जर कोणाला पाठीचा त्रास असेल तर त्यांनी चेअरवरती, सोफ्यावरती बसून किंवा भिंतीला टेकून हे मेडिटेशन केलं तरीही चालेल. सो डोळे हलकेसे बंद करायचेत, हळूहळू बंद करायचेत. तुमच्या शरीरावर, शरीरातील हालचालींवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. अगदी रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि आता 1 मिनिट तो होल्ड करा, म्हणजेच रोखून धरा. श्वास रोखून धरायचा आहे. आता श्वास रोखून धरल्यानंतर जो चेहरा किंवा जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. जो चेहरा किंवा मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता सुरुवात करूयात. आजच्या ध्यान साधनेत आपण आपलं मन स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रांमधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनचं आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं असं निरागस राहत नाही. जीवनातील वेगवेगळे वाईट, कटू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग हळूहळू ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस की तुम्ही खूप आनंदी कधी होतात. तुमचं ते लहानपण आठवा, ते निरागस लहानपण आठवायचंय. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. शाळेतून जाताना येताना मित्रमैत्रिणींसोबतचे ते दिवस आठवायचे. लहानपणी आपल्या आई वडिलांसोबतचे ते छान सुंदर आनंदी दिवस आठवायचे. त्याच पद्धतीने शाळेतील मित्रमैत्रिणी, तुमचे शिक्षक यांच्यासोबतचे दिवस आठवा. शाळेतून येता जाता मित्रमैत्रिणींसोबत केलेली मज्जा, ते आनंदाचे क्षण आठवा. आणि नंतर काही क्षण असे येतात की तुम्ही आता खूप शांत झाला आहात. आता तुम्ही खूप शांत झाला आहात आणि या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्याबरोबर खूप वाईट वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील. तुम्हाला त्याला माफ करायचंय. तो किंवा ती, त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग आहे का? द्वेष आहे? तिरस्कार आहे? नक्की काय आहे? त्या व्यक्तीला आता तुम्हाला समोर आणायचंय. त्या व्यक्तीला मनात आणा. आता मध्ये खूप सारे क्षण गेलेले आहेत, खूप काळ गेलेला आहे. तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचंय. तो किंवा ती व्यक्ती कोणीही असेल, तुम्हाला त्याला माफ करायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. तेव्हा आता तुम्हाला कसं वाटत आहे? तुम्हाला राग आहे का? द्वेष आहे का? तिरस्कार आहे का? चीड येते का? कोणत्या भावना आहेत? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला आता रडू येत आहे, तर त्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची आत्ता या क्षणी. आता मनामध्ये एक विचार आणा की हे तुमचं आयुष्य हे एक स्कूल आहे आणि जो कोणी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये येतोय तो एक शिक्षक आहे. तुमचं आयुष्य ही एक शाळा आहे, स्कूल आहे आणि तुमच्या आयुष्यात जो कोणी येत आहे तो एक शिक्षक आहे, जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवलेला आहे, चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते योग्य आहे, ठीक आहे, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करत असता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करता, क्षमा करता, याचा अर्थ ते ठीक आहे, योग्य आहे असे नाहीये, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखाच्या साखळीमधून, दुःखामधून स्वतःला मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. आता हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करायचं आहे आणि त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल. क्षमा करा, माफ करा, त्या व्यक्तीला माफ करा, त्याच्या कार्याला माफ करा.
तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही हळूहळू फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल आणि स्वतःचा उद्धार करू शकाल. लक्षात घ्या, माफ केल्याने पूर्णपणे तुमच्या आयुष्यामधील अडथळे निघून जाणार आहेत. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकता, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो तोंडाने सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. फील करा, तुमचं शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा की ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये आता कोणते इमोशन्स, कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल, किंवा आणखी कोणते इमोशन आहेत? त्याचं निरीक्षण करा. आता या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही या भावना, हे इमोशन फील करत आहात? त्याचं निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावरती हे इमोशन फील होत आहेत, त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. ज्या भागावरती हे इमोशन्स फील होत आहेत, त्या भागावरती खोलवर श्वास घ्या, श्वास घेत राहा आणि सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परमिशन द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा, आपल्या हृदयाकडे आणा आणि बोला. हृदयावरती हात ठेवायचे आणि बोला की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. 3 वेळा म्हणायचंय, मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही आता रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल, या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. सो त्याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाही आणि त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने हे वाहणारे सर्व अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहून देत आहात. आणि आता हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. अगदी रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्णपणे रिलॅक्स व्हायचंय. जेव्हा तुम्हाला शांत वाटेल त्यावेळेला याच्यामधून बाहेर यायचंय आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे. सेकंड. जेव्हा तुम्हाला शांत वाटेल तेव्हा याच्यामधून बाहेर यायचंय. ओके, न्यूमरोलॉजिस्ट मंजुषा मॅम, मग हेच तर आहे ना, इथेच आपण स्टक झालोय. सो आय ट्रायड टू फॉरगिव्ह थिंग्स अँड पीपल कुड नॉट फील व्हेरी हेवी अँड डिस्टर्ब वेन यू से फॉरगिव्ह देम. सो मॅडम, हेच आहे आपलं ब्लॉकेज. ओके मंजुषा मॅम, किंवा सगळ्यांना सांगते मी, याच्यामधून तर Yes. बाहेर पडायचंय आणि हेच चॅलेंजिंग आहे ना. सो
हे येस डेली प्रॅक्टिस करायची. हा रेडी व्हिडिओ दिला जाईल. येस, चॅलेंजिंग आहे. असं नाही होणार इझी की मी आता म्हटलं ते ब्लॉकेज जर 15-20 वर्षापूर्वीच आहे आणि आता मी जस्ट सांगितलं 5 सेकंडमध्ये 5 मिनिटांमध्ये जायलाच हवंय. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये हे मलाही माहितीये. नॉट पॉसिबल. सो हे दररोज आपल्याला करावं लागणार आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीला तुम्ही मनापासून माफ करत नाहीये आणि त्या ब्लॉकेजमधून तुम्ही मुक्त होत नाहीये, त्या दुःखामधून तुम्ही रिलीज होत करत नाहीये स्वतःला. सो हे मेडिटेशन ग्रुपवरती दिलं जाईल. दररोज करायचंय. जोपर्यंत तुम्हाला अगदी रिलीफ वाटत नाहीये, शांत रिलॅक्स वाटत नाहीये आणि हळूहळू होणार आहे. लगेच एका दिवसामध्ये जादूची कांडी फिरवली आणि होणार आहे नाहीये पॉसिबल. ओके, सो त्याच्यामध्ये पेशन्स ही लागणार आहे, सातत्य हवंय. आज 1 दिवस केलं, 4 दिवस नाही केलं, पुन्हा पुढच्या आठवड्यात आठवलं असं नाही होणार. दररोज तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायला हवी. दररोज मेडिटेशन ते करायला हवे. एक पर्टिक्युलर टाइम ठरवा, सकाळी किंवा संध्याकाळी. दररोज ते व्हिज्युअलाइज करा मनापासून. आणि सगळ्यात बेस्ट रेमेडी तर मी सांगितली, होपोनोपोनो. स्फटिकची माळ असेल, क्लिअर क्वार्ट्स, ती माळ घ्या. नसेल काही प्रॉब्लेम नाहीये, कुठलीही दुसरी माळ असेल तुळशीची वगैरे त्याच्यावर केलं तरी चालेल. शेवटी काय मॅटर करतं, तुमचं इंटेन्शन काय आहे, किती मनापासून किती विश्वासाने श्रद्धेने करताय. सो स्फटिक असेल नसेल काहीही प्रॉब्लेम नाही. देन तुम्हाला हवं त्यावेळेला तुम्ही 108 वेळा केलं तर खूप छान. ओके, सो आपल्या हृदयावरती हात ठेवायचा, डोळे बंद करायचे. थर्ड आय वरती त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचंय. कल्पना करा आणि त्याला त्याच्या सुरुवातीला नाव घ्या. तुम्ही हे कोणासाठी करताय, का करताय. ओके, आणि त्याच्यानंतर फक्त चॅन्टिंग करा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि आज हे करून बघा. उद्या रिझल्ट आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे. डेफिनेटली खूप छान रिझल्ट येतात लगेचच. म्हणून तर याला मॅजिकल रिमेडी म्हणतात ना. विदिन अ डे 1 पासून तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होते. ओके, सो आता अनम्यूट केलेलं आहे सर्वांना. सो बोलायचं आहे, वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, एक्सपिरियन्स शेअर करायचा मेडिटेशनचा. छान रिलीफ मिळतो मॅडम. हा छान. नितीन सर बोला. हा, छान रिलीफ मिळतो. म्हणजे आपण ऍक्च्युली आता लगेच मिळणार नाही, कारण निसर्गाचा नियम आहे की 21 दिवस आपल्याला एखादी गोष्ट विसरायला लागते. येस, जर आपण 21 दिवस आपण बऱ्याच वेळा काय करतो ते करत नाही आणि 21 दिवसांमध्ये परत कंटिन्यू ते घटना टाकतो. हा, आठवतो, रिमेंबर करतो, परत ती तशीच ब्लॉकेज जातं. पण जर आपण कंटिन्यू जर 21 दिवस केले तर डेफिनेटली ते निघून जाईल. म्हणजे ब्लॉकेजेस निघून जाईल. म्हणजे आज ऍक्च्युली आम्हाला कळलं की ब्लॉकेजेस म्हणजे काय, नेमकं काय. येस. कारण काय होतं, आता आपण मेडिटेशन केलं म्हणजेच आपण ती ट्रिगर केली आणि हिलिंगचं पार्ट आहे तो. बरोबर. ओके, जर जसं मॅडमना आता रडू येत होतं फार, मला व्हिडिओवरती सगळ्यांची स्क्रीन दिसत होती. ठीक आहे, सो हे त्रास का होतात, कारण तुम्ही अडकलाय त्याच्यामध्ये. अजून तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये कैद आहात, तुम्ही त्याच्यातून मुक्त नाही झालेला. सो हे त्रास होतात, रडू येणं, अनइझी होणं, श्वास घ्यायला त्रास होणं. सो काय आहे, हे तुम्ही दररोज करायचंय. विदिन अ डे. एका दिवसात तुम्ही विसरणार आहे का, माफ करणार आहे का, पॉसिबल नाहीये प्रॅक्टिकली नाही बघायला possible. गेलं तर. आणि हिलिंगचा पार्ट आहे. हिलिंग मध्ये काय होतं की एखादा आजार असेल, शारीरिक मानसिक कुठल्याही लेवलचा, बौद्धिक भावनिक आध्यात्मिक, सो ते ब्लॉकेज तुमच्या शरीरामधून जाताना, मनातून जाताना पहिलं ते पेन करतं. जे आपण एक्सपिरियन्स केलं की खूप जणांना त्रास होत होता. काहींनी बोलून दाखवलं, काहींनी चॅटमध्ये, काहींनी बोलले नाहीयेत पण चेहऱ्यावरती ते समजत होतं, किंवा बॉडी लँग्वेजवरून आपल्याला एकंदरीत कळतं. ओके, स्क्रीन माझ्या समोर होती. सो काय असतं की हे ब्लॉकेज जाताना पहिला सुरुवातीला आपल्याला त्रास होतो. कुठलीही गोष्ट ती ट्रिगर होते, एखादा बॉडी पार्ट दुखतोय, ते पेन होतं, पण त्याच्यानंतर तुम्हाला रिलीफ वाटतं, अगदी शांत, थंड, रिलॅक्स वाटतं. सो हिलिंग म्हणजे लगेच झटकन बरं झालं असं होत नाही. हिलिंग म्हणजेच काय, तुम्ही ते पुन्हा अनुभवत असता. तीच गोष्ट तुम्हाला त्या प्रोसिजर मधून पुन्हा जावं लागतं, त्याच्या पार पोचावं लागतं. ओके, आणि मग ते एक्सपिरियन्स होऊन पुन्हा त्या गोष्टीतून तुम्ही मुक्त होता. सो हिलिंगचा पार्ट आहे, कंपल्सरी आहे. थोडासा पेन होणार, मानसिक शारीरिक लेवलला त्रास हा होणारच. ओके, सो त्याच्यासाठी रेडी राहायचं. तुम्हाला जर ते कायमस्वरूपी त्याच्यातून मुक्तता हवी आहे, सो सातत्य पाहिजे. दररोज ती गोष्ट करायला हवी आहे, रिपीट. त्याच्यामध्ये आळस कंटाळा करायचा नाहीये. आळस केला, कंटाळा केला की पुन्हा तुम्ही तिथे अडकताय. आपल्याला आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे, प्रगती करायची, आपल्याला पुढे जायचे, पुढच्या मार्गाला जायचंय. मागच्या गोष्टींमध्ये स्टक होऊन पडायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की शारीरिक आजार निर्माण होतात, हे खूप वेळा मी सांगत असते. सो त्या व्यक्तीला मी माफ कसं करू, विसरतच नाहीये, पॉसिबल नाहीये, ही कारणं होतात.
मला माहिती लगेच होणार नाही, पण हळूहळू होईल. त्याच्यासाठीच ही प्रेयर दिली, त्याच्यासाठीच हे मेडिटेशन आहे. सो होपोनोपोनो आजपासून करायला लागा आणि विदिन 7 डेज चॅलेंज देऊन सांगते की खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतील. अगदी तुम्हाला हलकं फुलकं वाटायला लागेल. ओके. आणि ते रिझल्ट ग्रुपवरती पण शेअर करा. रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती पाठवून देईन सेशन झाल्यानंतर. त्याच पद्धतीने होपोनोपोनोची जी इमेज आहे प्रेयरची तीही पाठवून देते. तुम्हाला हवी असेल गुगलवर सर्च करा, मस्तपैकी प्रिंटआउट काढून आणा, एनलार्ज करा आणि छान तुमच्या समोर 24 तास जिथे नजर जाते तिथे लावायचे. ओके. सो रेकॉर्डिंग थांबूयात. बरं, एक्सपिरियन्स शेअर करायचा